नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 30 तारखेला आपल्या कंबाईनच्या झालेल्या पेपरमधलं गणित या विषयाचं एक्सप्लेनेशन घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जसं माहिती आहे कंबाईन परीक्षेमध्ये मॅथ्स आणि रिजनिंग मिळून टोटल 20 क्वेश्चन्स येतात, पण त्याच्यामध्ये व्हेरिएशन होत असतं। कसं तर बघा, कधी मॅथ्सचे जास्त येतं, कधी रिजनिंगचे जास्त येतं। या आपल्या पेपरमध्ये स्पेसिफिकली आपण 11 रिजनिंगचे क्वेश्चन घेतलेले आहेत आणि मॅथ्सचे 9 क्वेश्चन घेतलेले आहेत। त्या 9 क्वेश्चन्सचं आता आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत। सर्वात पहिला क्वेश्चन बघा, पहिला क्वेश्चन काय सांगतं इथे, पी आणि क्यू व्यस्त चलनात आहेत। काय सांगितलेले, पी आणि क्यू व्यस्त चलनात आहेत। जेव्हा पी बरोबर 7 तेव्हा क्यू बरोबर 17 असतात। म्हणजेच काय, जेव्हा व्यस्त चलनात असतात तेव्हा सरळ त्यांचा काय करायचा असतो, गुणाकार करायचा असतो। काय करायचा असतो, दोन संख्यांचा गुणाकार करायचा असतो। त्यानंतर विचारलेलं काय आपल्याला, पी 14 तर क्यू ची किंमत काढा। जो दुसरा पी दिलेला आहे, किती दिलेला आहे 14, तो सरळ भागाकारात आणायचा। कशामध्ये आणायचा, भागाकारात आणायचा। यानंतर आपल्याला सरळ सरळ क्यू ची व्हॅल्यू मिळून जाणार आहे। का तर इथे पण बघा व्यस्त चलनात आहे, इथे पण ते व्यस्त चलनातच असणार आहे। त्यामुळे या प्रकारे सोडवायचं। बघा 7 × 7 7 दूने 14, उरले किती रे, 17/2 बरोबर क्यू। काय उरलेलं आहे, 17/2। हेच आपलं ऑप्शन नंबर किती, 2। ऑप्शन नंबर बी आपलं काय आलेलं आहे, आन्सर आलेलं आहे। कसं आलेलं आहे, व्यस्त चलनात असल्यामुळे त्या दोन संख्या एकमेकांशी काय करतो आपण, गुणाकारात करतो। आणि जी सांगितलेली किंवा काढायची ती समोर आणि तिला पॅरलल असणारी संख्या खाली भागाकारामध्ये आलेली असते। यानंतर आता आपण दुसरा क्वेश्चन बघणार आहोत। पुढचा 2 नंबरचा क्वेश्चन। 2 नंबरचा प्रश्न बघा काय सांगतो इथे आपल्याला, नंबर्स दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साइन मिसिंग आहे, म्हणजे काय आपले चिन्ह मिसिंग आहे। त्याच्याऐवजी आपल्याला वेगवेगळे सिंबल्स दिलेले आहेत। काय दिलेले आहेत, सिंबल्स। आता आपल्याला फाइंड आउट करायचंय की या इक्वेशन मध्ये कोणते चिन्ह टाकल्यानंतर बरोबर उत्तर 34 येणार आहे। जर तुम्ही नीट व्यवस्थित बघितलं, पहिला 9 आहे आणि इथे 34 आहे। याचा अर्थ 9 ला कुठली संख्या गुणिले केलं तरच 34च्या आसपास संख्या जाणार आहे। कारण बघा 9 आणि 4 चा संबंध आला, 9 आणि 4 गुणिले केलं बघा, म्हणजे इक्वेशन मांडलं मी 9 गुणिले 4। काय केलं, 9 गुणिले 4 पुढे केलं, गुणाकार कोणत्या याच्यात आहे, पहिल्या याच्यात। आपण ऑप्शन वाईज चाललोय, कशा वाईज चाललोय आपण, ऑप्शन वाईज। पहिल्या याच्यात गुणाकार आला, त्याच्यानंतर पुढची वजाचं चिन्ह 6, रुपीजच्या चिन्ह जागी काय केलं, भागाकाराचं चिन्ह टाकलं 3। आता हे आपलं पहिलं इक्वेशन आलं। आता हे इक्वेशनचं उत्तर डॉट 34 येतं का नाही ते आपल्याला चेक करायचं। बघा 9 चोक 36 वजा 3 ने 6 ला भागलं तर उत्तर किती येतं, 3 × 1 3, 3 दूने 6, किती येतं 2। मग इथे लिहिले 2, 36 मधून 2 गेले, उरले किती बघा राजांनो, 34। डॉट आन्सर मॅच झालं का आपलं, 34शी मॅच झालेले। याचा अर्थ ऑप्शन नंबर 1 आहे आपला करेक्ट आलेला आहे या ठिकाणी। हे कशावरून सोडवलेलं आहे, तर बेसिक लॉजिक लावलं, उत्तर किती आहे 34। 9 आणि 4 चा संबंध गुणाकारात आला तर संख्या 34च्या जवळपास जाते, त्याच्यामुळे 9 चोक 36 बघितलं आणि पुढे इक्वेशन मांडले तर आपलं उत्तर बरोबर येतं। यामुळे ऑप्शन नंबर 1 काय आलेला आहे आपला, बरोबर आलेला आहे। तेच आता पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 बघा, थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे पण तेवढाच सोपं आहे। कस काय सोपं आहे, या ठिकाणी इक्वेशन मांडलेले, ते इक्वेशन कसलं मांडलेलं आहे तर a - b ब्रॅकेट स्क्वेअर याचं इक्वेशन मांडलेले। कसं तर बघा कंसात a - b ब्रॅकेट स्क्वेअर याची जर फोड केली आपण तर काय येतं बघा, a² - 2ab + b²। काय येतं, a² - 2ab + b²। या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं 4.12 गुणिले 4.12 म्हणजेच काय आलं, a चा स्क्वेअर आला। त्याच्यानंतर प्लस बघा, प्लस b चा स्क्वेअर कसा, 2.22 गुणिले 2.22 म्हणजेच काय आला, b चा स्क्वेअर आला। मायनस बघा 2 गुणिले a आणि b म्हणजे काय, 4.12 गुणिले 2.22 या दोन किमती आलेल्या। फक्त काय केलेलं आहे, व्हेरिएशन चेंज केलेले। कसं केलेलं आहे तर इथे असं लिहिलं a² + b² - 2ab, अशा प्रकारची मांडणी केलेली। पदावलीमध्ये संख्यांची मांडणी पुढे मागे केलेली चालते, फक्त चिन्हांचे नियम लक्षात ठेवायचे। म्हणजे काय, चिन्ह आपले चुकता कामा नये। मग जर आपण हेच a - b² या स्वरूपात मांडणी केली तर मांडणी केल्यानंतर याचं काय येते आपलं, 4.12 वजा 2.22 याचा वर्ग केला तर याची ही काय झाली, एक्सपान्शन झालं। काय झालेलं आहे, एक्सपान्शन। भागिले किती केलेले आहे, 3.61, भागाकारात 3.61। जर आता आपण नीट बघितलं पुढची स्टेप कशी येते, 4.12 मधून 2.22 वजा करायचे। लक्षात घ्या, दशांश अपूर्णांकांची वजाबाकी करताना पॉईंट खाली नेहमी पॉईंट घ्यायचे असतात। काय करायचे असतात, पॉईंट खाली पॉईंट।
4.12 वजा 2.22 यांची वजाबाकी केली, 2 मधून 2 गेला, उरला किती 0. एकातून 2 जात नाही, हातचा घेतला, इथे झाले 11, 11तून 2 गेले, उरले किती आपले 9. इथे आला पॉईंट, 2 आणि 1 3, 4तून 3 गेले, उरला किती 1. म्हणजे पुढची स्टेप काय येते आपली, कंसात 1.90 चा वर्ग भागिले 3.61 किती येतं 3.61. आता पुढची स्टेप काय येते, 1.90 म्हणजेच 1.9 म्हणजेच किती येते 19. 19चा वर्ग किती येतो राजांनो 361. मित्रांनो किती आलेला आहे 361. पण किती घरं सोडून पॉईंट आहे, 2 घरं सोडून पॉईंट आहे, म्हणून मग आपण 2 घरं सोडून पॉईंट दिला तर उत्तर किती आलेलं आपलं 3.61. किती आलेलं आहे 3.61. त्यालाच भागिले 3.61 केले. पुढची स्टेप लिहिली, दोन्ही संख्या सारख्या आला, भागाकार केला, इथे भागाकार येतो 1. म्हणजेच या प्रश्नाचं फायनल उत्तर किती आलं पाहिजे आपलं 1 आलं पाहिजे. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर काय आलं पाहिजे, ऑप्शन नंबर सी आपलं काय आलं पाहिजे राईट आलं पाहिजे. कशामुळे तर बघा कुठलाही आपला a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर याचं एक्सपान्शन दिलेले, हे एक्सपान्शन फक्त आपण शॉर्ट फॉर्ममध्ये आणलं आणि त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल सोडवलेलं आहे. हे झालं आपला प्रश्न क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघू बघा, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय सांगितलेलं आपल्याला, एका आयताची लांबी एका आयताची लांबी आणि रुंदी यातील फरक 11 मीटर सांगितलेले. आता मी असं मानतो लांबी मी मानली x, तर रुंदी काय येणार आहे, फरक म्हणजे काय आला x वजा 11 म्हणजे काय मिळाली मला आयताची काय मिळालेली रुंदी मिळालेली. पुढे काय सांगितलेले तर त्याची परिमिती 86 मीटर आहे. आता आयताच्या परिमितीचा फॉर्म्युला काय येतो, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. हा काय झाला आपला स्टँडर्ड फॉर्म्युला झालेला, सॉरी हा काय झाला आपला स्टँडर्ड फॉर्म्युला. मग 2 कंसात लांबी किती माझी x, रुंदी किती आहे x वजा 11. आता याचेच आपण स्पेसिफिकेशन केलं तर काय येतं 2 कंसात x अधिक प्लस मायनस काय होतं पुढे मायनस होणारे म्हणजे किती आले 11. x आणि x किती होतं आपले 2x वजा किती आले 11 आलेले. आता या दोनाने मधल्या प्रत्येक संख्येला गुणण्यापेक्षा आपल्याला परिमिती ऑलरेडी दिलेली किती दिलेली 86 दिलेली. इथे किंमत किती मांडली 86. हा 2 गुणिले साइड चेंज झाल्यावर काय होतो भागिले म्हणजेच 86 भागिले 2 बरोबर 2x वजा 11. दोनाने भागलं बे का बे, बेचोक 8, बेत्रिक 6 किती येतं 43 आलेले आपलं. मग आता पुढे सोडवण्यासाठी काय करायचं 43 बघा हे वजा 11 आहे, इकडे आल्यावर काय झाले प्लस 11 बरोबर 2x. 43 अधिक 11 बेरीज किती येते आपली इथे या ठिकाणी 54 बरोबर काय आलं 2x. आता हा 2 गुणिले तिकडे गेल्यावर काय झालेलं आहे भागिले 54ला 2 ने भागल्यानंतर आपलं उत्तर काय येतं x बरोबर 27 आलेलं आहे. किती आलेलं आहे 27. विचारलं काय आपल्याला तर त्याचे क्षेत्रफळ किती बघा. आता x 27 मिळालं म्हणजेच इथं उत्तर किती आलं रे माझं 27 आलं. रुंदी काय x वजा 11 म्हणजेच या 27 मधून 11 वजा केले का मला काय मिळणार आहे रुंदी मिळणार आहे. 27 मधून 11 गेले उरता किती आपले 16. किती उरले राजांनो 16 उरलेले. म्हणजे मग लांबी किती मिळाली मला 27, रुंदी किती मिळाली 16. याचं डिटेल पुढचं एक्सप्लेनेशन आता लगेच आपण बघू. लांबी इतक्यात काढली आपण, किती काढलेली लांबी 27, रुंदी किती काढली 16. मग आता आयताचा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय सांगतो या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. काय सांगतो लांबी गुणिले रुंदी. लांबी किती या ठिकाणी 27, रुंदी किती आहे 16. आता यांचा गुणाकार करत बसू नका. 7 सकून 42 म्हणजे शेवटी काय येणार आहे आपला 2 येणार आहे. कोणत्या पर्यायामध्ये शेवटी 2 आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये. तुमचं उत्तर ऑप्शन नंबर डी 432 हे फिक्स येणार आहे. एवढा मोठा गुणाकार करत बसायची गरज नाही. 16 ने परत 7ला मग 2ला गुण एवढं करायची गरज नाही. थोडं स्मार्ट वर्क करायचं म्हणजे काय होतं आपले या एक्झाम्पलला थोडा जास्त वेळ लागला सोडवायला बरोबर आहे ना. पण तेच थोडा वेळ इथे आपण वाचवलं कसं काय 7 सकून 42 एंडिंगला 2च येणार आहे. तो 2 कुठलाही ऑप्शन नंबर डी मध्ये आहे. समजा अजून 1-2 ठिकाणी एंडिंगला ऑप्शन नंबर मध्ये 2 असता तर मग काय करावं लागतं पूर्ण सोडवावं लागलं असतं. पण इथे पूर्ण सोडवायची गरज आहे का अशी नाही. आपला ऑप्शन नंबर डी काय आलेलं आहे आन्सर आलेलं आहे. समजलंय. मग आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ.
84 नंतर आपला पुढचा प्रश्न येतो 85. खालील संख्या मालिकांमधील 15वी संख्या निवडा. किती विचारलेली? 15वी. या ठिकाणी आपल्याला TN चा फॉर्म्युला वापरावा लागतो. कोणता फॉर्म्युला वापरायचा? TN चा. TN चा फॉर्म्युला काय सांगतो? a + n - 1 × d. फक्त बघा पदावली इथे उलटी दिलेली. आपण जर पुस्तकात बघितलं तर पुस्तकामध्ये पदावली सरळ येते. म्हणजे काय 12, 16, 20, 24, 28 आणि पुढचा एक नंबर विचारलेला असतो. इथे उलटे आलेलो आपण. म्हणजे फरक काय जाणार आपला? मायनसमध्ये जाणार. मग आता तो मायनस मधला फरक कशा प्रकारे सोडवायचा आपण तर लक्ष द्या. a म्हणजे पदावलीमधली पहिली संख्या किती इथे? 28. त्याच्यानंतर n जी संख्या काढायची कितवी काढायची? 15वी. म्हणून मी इथे घेतले 15. त्याच्यानंतर d म्हणजे फरक. या संख्यांमध्ये 28, 24, 20 याच्यामध्ये फरक 4चा येतोय पण कमी होत चाललं म्हणून काय करायचं? मायनस करायचं आणि TN काढायचं आहे. TN चा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला? a + n - 1 × d. सॉरी मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक किमतीचं काय आपल्याकडे प्रत्येक अल्फाबेटची a n d याची किंमत आलेली. मग a किती आला? 28 अधिक n 15वी संख्या 15 घेतले वजा 1 d वजा 4 घ्यावं लागणार. काय घ्यावं लागणार आहे? वजा 4. बघा कसं सोडवलं पुढे. 28 अधिक 15तून 1 गेला उरले किती? 14 वजा काय येणार आहे? वजा 4 येणार आहे. 28 जसेच्या तसे. मग आता 14 चौक किती येतात राजांनो? 56 येतात. किती येतात? 56. म्हणून इथे लिहिले 56. हे मायनस हे प्लस. प्लस मायनस काय होणार आहे? मायनस. म्हणून इथे आलं वजा बाकीचं चिन्ह मायनस. मग आता हे 56 मधून 28 गेले. उत्तर किती आलं? 28. पण लक्षात घ्या वजाबाकी किंवा बेरीज करताना नियम काय असतो आपला? आपण मोठ्या संख्येचं नेहमी चिन्ह देतो. मोठी संख्या किती आहे? 56. 56चं चिन्ह काय? मायनस. म्हणून उत्तराला चिन्ह काय येणार आहे? मायनस. म्हणून उत्तर काय यायला पाहिजे? वजा 28. वजा 28 ऑप्शन नंबर कोणता आहे? बी. म्हणून मग आपला उत्तर काय आलेलं आहे? बी नंबरचं ऑप्शन वजा 28. हे काय झालं? हे पदावली चॅप्टरवरचं उदाहरण आहे TNचं. बीजगणितीय श्रेणी याच्यामधलं आहे ते. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. किरण, गौरी, आशा या व्यक्तीने 2, 5 आणि 4 या प्रमाणात गुंतवणूक केली. गुंतवणूक लिहून घ्या. किरण, गौरी आणि आशा. आपण शॉर्ट ट्रिकमध्ये लिहून घेतलं KGA. यानंतर सुरुवात केली 2, 5 आणि 4. बघा त्यांनी काय सांगितलेले? 5 महिन्यानंतर गौरीने पुन्हा जेवढी गुंतवणूक केली होती तेवढी पुन्हा केली. तसेच किरण आणि आशा सर्वात पहिले कोण आहे? किरण. आता किरणने काय केलं? त्याची गुंतवणूक पूर्वीपेक्षा कमी केली. किती महिन्यानंतर? 5 महिन्यानंतर. म्हणजे 5 महिन्यापर्यंत किरणची गुंतवणूक सारखी होती, जेवढी होती तेवढी. आता हीच गुंतवणूक वर्षाअखेरीस नफा झाला. कशाअखेरीस? वर्षाअखेरीस. कशाअखेरीस? वर्षाअखेरीस. म्हणजे वर्षात 12 महिने आले. त्याच्यापैकी 5 महिने आपण ऑलरेडी काउंट केलेले आहेत. महिने किती उरले? 7. आता या 7 महिन्यासाठी त्यांनी गुंतवणूक काय केली? पूर्वीपेक्षा निम्मी केली. म्हणजे 2 गुंतवणुकीची किती झाली? आता इथे गुंतवणूक 1 झालेली. पुढे गेलो गौरी. गौरीने 5 ही गुंतवणूक किती महिन्यांसाठी केली? 5 महिन्यांसाठी केली. प्लस आता पुन्हा पुढे गेलो. गौरीने काय केलं? तिची गुंतवणूक बघा वाढवली. केवढी वाढवली? जेवढी होती तेवढीच वाढवली. म्हणून मग इथे काय केले? 5चे किती झाले? आता 10 झाले. कारण जुने 5 होते तेवढेच पुन्हा वाढवले. 5 आणि 5 किती झाले? 10. आता हे किती महिन्यांसाठी केले? उरलेल्या 7 महिन्यांसाठी केले. पुढे गेलो अगेन. पुढचं कोण उरला? आपला आशा. आशाने किती गुंतवणूक केली होती? 4. किती? 5 महिन्यांसाठी. प्लस आता पुढे गेलो. उरले किती महिने? 7 महिने. 7 महिने इथे लिहिले. मग आता हिची गुंतवणूक किती झाली? हिने पण पूर्वीपेक्षा निम्मी केली. म्हणजे 4ची निम्मी किती होता? 2. ही काय झाली? यांची गुंतवणूक झाली. आता जर सोडवलं 2 पंचे 10 अधिक 7 एक 7. इकडे या. 5 5 25 अधिक 10 आहे 70 आलेले. इकडे या. 4 पंचे 20 अधिक 7 दोन्ही किती आलेले? 14 आलेले. 10 आणि 7 किती होता राजांनो? 17 होता. 25 आणि 70 यांची बेरीज किती होते? 95 होते. आणि पुढे 20 आणि 14 यांची बेरीज किती होते? 34 होते. गुणोत्तराचा नियम आहे. जर तीनही संख्यांना भाग जात असेल तर आपण काय करतो? भाग देतो. पण बघा 17, 95, 34. 17 आणि 34ला जातो पण 95ला भाग जातो का? नाही. म्हणजे हेच आपलं काय आलं? त्यांचं नफ्याचं गुणोत्तर आलेलं आहे. कसलं? नफ्याचं गुणोत्तर. बघा ऑप्शन नंबर बी 17, 95, 34 काय आलेलं आहे? आपला उत्तर आलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न 87 नंबरचा प्रश्न.
प्रश्न काय सांगतो बघा, प्रश्नात सांगितलेले 18 आणि 32 यांचे मध्य प्रमाणपद काढा. काय करायचं आहे, मध्य प्रमाणपद. जर तुम्ही बघितलं याला भूमिती मध्य किंवा मध्य प्रमाणपद असेही म्हणतात. आता हे कसं सोडवायचं, तर याचा फॉर्म्युला आहे वर्गमुळात पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. काय फॉर्म्युला सांगितलेला आहे, वर्गमुळामध्ये पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. मग आता बघितलं वर्गमुळात 18 गुणिले 32 किती केलेले, 18 गुणिले 32 गुणाकार केला, 18 दुने 36 हातचे आले 3, 18 त्रिक 54, 54 आणि 3 किती होता 57. यांचा गुणाकार किती आला मित्रांनो 576. वर्गमुळात 576. जर याचं वर्गमूळ घेतलं तर उत्तर किती येतं आपलं 24. किती येतं 24, कारण 24चा वर्ग किती येतो 576. मग 576चं वर्गमूळ घेतलं तर उत्तर किती येतं 24. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय आपला राईट ऑप्शन आलेला आहे. सोपा प्रश्न होता, फक्त काय होता आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा होता. फॉर्म्युला काय, भूमिती मध्य किंवा मध्य प्रमाण. याचा फॉर्म्युला काय, वर्गमुळात पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. काय सांगितलेले, वर्गमुळामध्ये पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. या अनुषंगाने आपलं उत्तर ऑप्शन नंबर डी काय 24 नंबरचं उत्तर आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न, एका वर्षाचे 12,000 रुपये मुद्दलाचे 7.1/2 काय सांगितलेलं आहे 7.1/2. मग आता सर्वात पहिले 7.1/2चं काय करायचं, व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं. ते कसं करायचं असतं, 2 ने 7ला गुणायचं, 2 7 14 आणि हा वरचा 1 आहे तो ॲडिशन करायचं. 14 ने किती झाले 15, 15 छेदी काय आलेलं आहे 2 आलेले. हा काय झाला आपला व्यवहारी अपूर्णांक झाला. आता आपला सिंपल इंटरेस्ट सरळ व्याज विचारलेले, याचा फॉर्म्युला काय सांगतो, P × R × T डिवायडेड बाय 100. या ठिकाणी P म्हणजे मुद्दल, किती कर्ज घेतो ते. बघा इथे कर्ज किती घेतले आपण 12,000 रुपये कर्ज घेतलेले. किती घेतलेले 12,000 रुपये. R म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे 7.1/2 की याचंच आपण कशामध्ये रूपांतर केलेलं आहे 15/2 मध्ये. कशामध्ये केलेलं आहे 15/2 मध्ये. टी म्हणजे टेन्युअर इथे दिलेला नाही, म्हणजे साधारणपणे एकाच वर्षाचा असेल. आता या किमती फॉर्म्युल्यामध्ये टाकला का आपल्याला उत्तर मिळणार आहे 12,000 गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 15/2 भागिले किती आले 100. हे भागिले इथे लिहून घेतले. हा 0 हा 0 गेला, हा 0 हा 0 गेला, 0 0 कॅन्सल झाले. 2 ने 12ला भागलं, 2 सक 12 0 0 किती आले 60. 15 सक किती येतं 90 आणि हा पुढचा 1 0 60चा दिला का 900 रुपये काय मिळालं मला सरळ व्याज मिळालेले. किती मिळाले 900 रुपये. 900 रुपयेच म्हणजे ऑप्शन नंबर ए काय आलेला आहे माझा बरोबर आलेला आहे. किती आलेला आहे ऑप्शन नंबर ए माझा काय आलेला आहे बरोबर आलेला. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय सांगतो P × R × T. या ठिकाणी P म्हणजे मुद्दल, म्हणजे ज्या पुढं कर्ज रकमी स्वरूपात घेतो ते म्हणजे काय आलं P. R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. द सादशे म्हणजेच काय दर साल दर शेकडा, म्हणजेच प्रत्येक वर्षामागे शेकडा किती म्हणजे टक्केवारी स्वरूपात, म्हणून इथे आपण टक्केवारी 100 घेतो. आणि टी म्हणजे टेन्युअर म्हणजेच मुदत. या ठिकाणी मुदत दिलेली नाही त्यामुळे आपण टी घेतलेला नाही. हे झालं आपलं 8व्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन. यानंतर आपला पुढचा प्रश्न बघा. शेवटचा प्रश्न कशावर आलेला आहे नळ व टाकीवर आलेला आहे. कशावर आलेला आहे नळ व टाकी. प्रश्न काय सांगतो बघा आपला, एक पाण्याची टाकी 2/3 भरलेली आहे. ती टाकी एका नळाने 12 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 8 तासात भरते. 8 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी पूर्णपणे रिकामी होण्यास किंवा भरण्यास किती वेळ लागेल. मग आता हे कसं सोडवायचं आहे, सर्वात पहिले टाकी किती वेळात भरते किंवा रिकामी होते हे काढून घ्यायचं. पहिला नळ किती घेतला 12, दुसरा नळ किती घेतला 8. या दोघांचा काय करायचा लसावी काढायचा. 12 आणि 8चा लसावी किती येतो 24. मग आता या 24ला कितीने 12ला कितीने गुणल्या 24 येतात 2, 8ला कितीने गुणल्यावर येतात 3. आता या ठिकाणी काय करायचे बेरीज किंवा वजाबाकी हे कशावर ठरतं, तर दुसरा नळ काय करतो, टाकी रिकामी करतो म्हणून काय करायचं यांचं सबट्रॅक्शन. 2तून 3 गेले उरला किती -1. वजा म्हणजे टाकी नेहमी रिकामी होणार आहे. काय होणार आहे रिकामी. पण इथे ऑप्शनमध्ये भरते किंवा रिकामी होते काही सांगितलेलं नाही, म्हणून मग भरते किंवा रिकामी होते आपल्याला फरक पडत नाही. पण जर प्रश्नामध्ये सांगितलेलं असेल टाकी भरते किंवा रिकामी होते हे पण विचारले असेल तर तिथे मायनस हे आपलं काय होणार चिन्ह महत्त्वाचं ठरणार आहे. मायनस म्हणजे काय टाकी नेहमी रिकामी होणार आहे, टाकी भरू शकणार नाही याची नेहमी काळजी घ्यायची. मग आता हा 1 इथे लिहिला, कोणत्याही संख्येला 1 ने भागलं म्हणजे ते
उत्तर काय येतं, तीच संख्या येते. म्हणजेच या ठिकाणी किती झालेले 24. काय झालं, ती टाकी भरण्यासाठी किंवा रिकामी होण्यासाठी, मायनस होतं म्हणजे काय होतं, रिकामी होतं. टाकी रिकामी व्हायला किती वेळ लागणार आहे, 24 तास लागणार आहे. आता पुढची मांडणी, एक पूर्ण टाकी रिकामी होण्यासाठी 24 तास लागतात. तर टाकीचा किती भाग भरलेला आहे, 2/3 भाग. किती भाग भरलेला आहे, 2/3 भाग रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल. साहजिकपणे इथे तिरकस गुणाकार करावा लागतो. तिरकस गुणाकार केला तर 2/3 गुणिले किती येतात, 24 येतात. किती येतात, 24. 3ने 24ला भागलं, 3 × 1 = 3, 3 × 8 = 24, 8 × 2 किती आलं, 16. याचाच अर्थ 2/3 ही भरलेली टाकी भरण्यास किंवा रिकामी होण्यास, या ठिकाणी रिकामीच होणार आहे, रिकामी होण्यासाठी 16 तास वेळ लागणार आहे. किती वेळ लागणार आहे, 16 तास. म्हणजेच ऑप्शन नंबर किती बरोबर आलेला आहे आपला, सी ऑप्शन बरोबर आलेला आहे. या ठिकाणी थोडा ट्विस्ट टाकलेला होता, कोणता, का टाकी ऑलरेडी 2/3 भरलेली आहे. किती भरलेली, 2/3. नॉर्मल प्रश्नामध्ये 2 नळ दिलेले असतात आणि टाकी किती वेळात भरते किंवा रिकामी होते विचारलेलं असतं. फक्त या ठिकाणी थोडा ट्विस्ट टाकलेला आहे, ज्यावरून प्रश्नाची एक स्टेप वाढते. फक्त ते एक स्टेप नीट व्यवस्थित मांडली का आपलं उत्तर येतं ऑप्शन नंबर सी, 16 तास. या ठिकाणी आपलं मॅथ्सच्या सर्व क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसंबंधी नवनवीन अपडेट्स जर पाहिजे असतील तर अश्वमेध करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला तसेच इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय बाय.